परमेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। झालं का? सत्य स्वामी महाराज के जय विनायक मुल्ला रेशम चरण सान्निध्या जीवा मुक्ता भवन्ति स्वाकटे सुखम दान दान परायण विनायक मुरंदे भोजन ज्ञान प्रताप सवतनम अद्वैत भाव फुटकामित बुद्धि रहस्य ज्ञानेश भगवान होती नहीं श्रीनाथ चला नाही एकाचं खंडन चालू आहे किंवा ज्ञान त्याच्यावर टीप आहे। आत्मा के साथी मन के संयोग ते ज्ञान होवे तो सुषुप्ति विषय किस संयोग के अभाव हुए जागरण काल में होने वाले सुख और अज्ञान की स्मृति का मूलभूत अनुभव सिद्ध होवे है। सो नहीं हुआ चाहिए। काय म्हणतात ते नाही एकाचं खंडन आहे ना, मनाच्या आत्म्याचा संबंध झालं ज्ञान होतं, ठीक आहे, पण ते मन झोपेमध्ये लीन होतं है ना, आणि काही लय बी होतं मनाचा, आणि पुन्हा जागृती झालं स्मृती होती, मग तिथं तर मनाचा लय झालेला अज्ञानामध्ये आत्म्याचा तर संबंध नाही, मग जागृती स्मृती होती कशाने, आणि त्याच्या मत तर मनाचा आत्मा संबंध झाल्यावर ज्ञान होतं, मग तिथं कुठे ज्ञान किंवा आत्मा के साथी मन के संयोग से जो ज्ञान होवे तो न्याय मत में मन को अनुरूप माने है। आणि मनाच्या संबंधाने संयोग म्हणजे संबंध, संयोग ही त्यांची भाषा आहे, आणि त्या संयोग या शब्दाचा अर्थ संबंध असा होतो। मग आता वाचाचा ते विषय का, आत्मा के साथी मन के संयोग से जो ज्ञान होवे तो न्याय मत में मन को अनुरूप माने है। आता मनाचा आत्म्याचा संबंध झालं ज्ञान होतं, ठीक आहे, पण मन हे अणु आहे ना, चला हा याते ताके संयोग से जन्य ज्ञान भी शरीर के एक देश में ही होवेगा, सारे शरीर में नहीं। आता दुसरी गोष्ट एक विचार आहे सूक्ष्म, अणु आहे, अणु कशाला म्हणावा, झरकतलं ते परमाणु त्याचा 6वा हिस्सा, मग एवढं सूक्ष्म असणारं अणु आत्म्याच्या संबंधाला ज्ञान होतं, मग ती जेवढं त्या अणूचा संबंध तेवढंच ज्ञान व्हायला पाहिजे, मग शरीराच्या कुठेतरी एक बाजूला ज्ञान व्हायला पाहिजे, पण शरीरात सगळं ज्ञान आहे ना, मग हे कसं तुझं म्हणणं आहे। याते सारे शरीर विषय भये कंटक वेद की पीड़ा का भान न हुआ चाहिए। हो, मग कुठं काटा मोडलं, कुठं मुंगी चोरली, याचं ज्ञान होतंय ना, आणि तुझ्या मते अणु म्हणून मन आहे तर एकाच ठिकाणी तेवढंच ठिकाणी ज्ञान व्हायला पाहिजे, याच्यात तर पाच काटा ओढलेलं कळतं, डोक्यात ओळवून केलेलं कळतं, हे कसं काय बघ। और जो मन को सिद्धांत की न्यायी सारे शरीर विषय वर्तने वाला माने तो यद्यपि सारे शरीर विषय पीड़ा का असंभव नहीं, तथापि सुषुप्ति विषय सुख और अज्ञान का सामान्य ज्ञान है ताका असंभव होवेगा। काय म्हणजे म्हणाला तर वाचा पुन्हा, जो मन को सिद्धांत की न्यायी
सारे शरीर विषय वर्तने वाला माने. जर सिद्धांताच्या दृष्टीनं मनाला सगळ्या शरीरामध्ये त्याचे व्यवहार आहे, व्याप्ती आहे असं मानलं तर यद्यपि सारे शरीर विषय पीडा का असंभव नाही. मग सगळ्या शरीरा ठिकाणी पीडा म्हणजे दुःखाचा असंभव नाही, संभवते म्हणजे कळते. तथापि सुषुप्ति विषय सुख और अज्ञान का सामान्य ज्ञान हे ताका असंभव होवेगा. आता जर मनाला शरीरात व्यापक मानलं, शरीराचे सगळे सुख दुःख चालले असं जर म्हणा, तर झोपेमध्ये मनाचा लय आहे, अज्ञान आहे, मग त्या दोन्हीचा अभाव होईल ना. अज्ञान बी सिद्ध होणार नाही का. मन तर ज्ञानी आहे, मनाला सगळ्या शरीराचा व्यवहार कळतो, मग झोपेमध्ये कुठं कळतो. मग असं जर तुझं मत म्हणत झोपेच्या ठिकाणी अज्ञान आहे, त्याचा अभाव होईल. याते आत्मा के साथी मन के संयोगते ज्ञान होवे नाही. म्हणून आत्म्याचा मनाचा संबंध काही ज्ञान होत नाही. किंतु आत्मा का स्वरूपभूत उत्पत्ति नाश से रहित ज्ञान नित्य है ऐसे मानना योग्य है. म्हणून आत्म्याच्या ठिकाणी मनाचा संबंध ज्ञान होतं हे म्हणणं बरोबर नाही. तर आत्मा ज्ञान स्वरूप आहे आणि ते उत्पत्ती नाश रहित आहे. कोई एकदेशी त्वचा के साथ मन के संयोग को ज्ञान का हेतु कहे है, आत्मा के संयोग को नहीं. आता काही त्यातले मतवादी ते काय म्हणतात, मनाचा आणि त्वचाचा संबंध झाला ज्ञान होतं. सुषुप्ति में पूरी तत् नाम नाडी विषय मन प्रवेश करे है. आणि सुषुप्तीमध्ये पुरीची नावची नाडी आहे, त्या नाडीमध्ये मन प्रवेश करते. त्वचा से मन का संयोग है नहीं. म्हणून त्वचाशी मनाचा काही संबंध नाही. याते म्हणून सुषुप्ति में ज्ञान होवे नहीं. म्हणून त्या पुरीचित नाडीत मनाचा प्रवेश असल्यामुळे सुषुप्तीमध्ये ज्ञान होत नाही. तीन के मत में त्वचा से संयोग वाला मन ही ज्ञान द्वारा दुख का हेतु होने ते दुख है. आणि त्यांच्या मते मनाचा त्वचेशी संबंध असल्यामुळे त्या त्वचे संबंधाद्वारे दुःख होतं. केवल मन नहीं, केवळ मन हे दुःखाचं कारण आहे. मन त्वचाचे इंद्रिय संबंध झाल्यावर दुःख होतं. मोक्ष में त्वचा के नाश होने ते ताके साथी संयोग है नहीं. म्हणून मोक्षामध्ये त्वचा राहत नाही, नाश पावते आणि त्यामुळे काय होने ते नाश झाल्याने ताके साथी संयोग है नहीं. त्या टाक्यामध्ये मनाचा त्याचे काही संबंध नाही. याते ज्ञान होवे नाही. म्हणून तिथं ज्ञान होत नाही. त्वचाचा मना संबंध असला तर ज्ञान होतं. आणि मोक्ष काळामध्ये त्वचाचा नाश होतो म्हणून संबंध नाही, म्हणून ज्ञान होत नाही. मोक्ष काल में मन है भी, परंतु दुख का हेतु जो ज्ञान का जनक त्वचा से संयोग वाला मन ताका संयोग के नाशते नाश होवे है. म्हणून मोक्ष काळामध्ये त्वचा राहिली नाही. त्वचाचा नाश झाल्यामुळे तिथे दुःख काही होत नाही. त्वचाच्या संबंधाने दुःख होतं. मग तिथं त्वचा नसल्यामुळे दुःख होत नाही. त्वचाच्या संबंधाने दुःख होतं. आणि मोक्ष काळामध्ये तर त्वचा राहत नाही. एक देशी त्याच्यावर कोई न्याय का एक देशी त्वचा के साथी मन के संयोग को ज्ञान का हेतु कहे है, सो भी असंगत है. आता काही एक दिवशी असतात. एक दिवशी कशाला म्हणावं लक्षात घ्या चांगलं. एक दिवशी कशाला म्हणावं, ज्या शास्त्राचे जे अनुयायी आहेत, ज्या शास्त्रीय नैयायिकाचे शिष्य, योगशास्त्राचे शिष्य, सांख्याचे शिष्य, तर अनुयायी म्हणावं. तर ही नैयायिकाचा अनुयायी असणार तर एक दिवशी आहे. आता एक दिवशी कशाला म्हणायचं थोडा. नैयायिक तत्व मानायचं, ज्यांचं अनुयायी त्यांचं ते तत्व म्हणायचं, पण आपल्या मतानुसार. त्याला काय म्हणायचं एक दिवशी. तसं पंचदशिका सुद्धा वेदांताचा सिद्धांत मानायचं पण आपल्या मताने, म्हणजे एक दिवस होणार.
म्हणजे आपल्या मताने मानणाऱ्याला एक दिवशी मानावं, त्याच्यामध्ये काही एवढं विशेष नसतं. कहे थे जैसे मन के साथी आत्मा का संयोग ज्ञान का हेतु है, इस अर्थ के मानने में कोई प्रमाण नहीं. कैसे? म्हणून आत्म्याच्या मनासंबंधी ज्ञान होतं, त्या म्हणण्यामध्ये काही प्रमाण नाही, कुठले त्याला आधार नाही. तैसे त्वचा के साथी मन का संयोग ज्ञान का हेतु है, इस अर्थ के मानने में कोई श्रुति आदि का प्रमाण नहीं. तसं जसं मनाचं आत्म्याचं संबंध ज्ञान होतं, तसं त्वचेचं मनाचं संबंध ज्ञान होतं. या म्हणण्यामध्ये कुठे श्रुती नाही, कुठं काही प्रमाण नाही, म्हणून हे त्यांचं संगत नाही, असंगत आहे. जो प्रमाण करी असिद्ध स्वपोल कल्पित स्वपोल कल्पित अर्थ मानने योग्य होवे, तो किसी ने कहा कि मैंने मृग तृष्णा के जल में स्नान करके, आकाश के पुष्प का मुकुट करके और शशशृंग का धनुष करके वंध्या का पुत्र संग्राम में जाता देखा. इस वचन का अर्थ भी मानना योग्य है. मग स्वतःच्या कल्पने जर काही मानलं म्हणजे माना. मग थोडक्यात आज तुमच्या कल्पनेला, तुमच्या विचारात किंमत काय? तुमच्या बोलण्याला शास्त्रानुसार बोलण्यालाच किंमत आहे. त्याला गुरुजी आमचे नेहमी दर्शन देते. आई वडिलांची सेवा करतो, पण पुण्य आई वडिलांचा आशीर्वाद लागेल. आई वडिलांच्या मनोगत प्रमाण सेवा केली तर आशीर्वाद होतो, मग पुण्य होतं. आई वडील मानते, पण तुला पटेल सेवा आई वडिलाला करायची, आई वडील समाधान नाही. तसं इकडे सिद्धांतात, तसं सृष्टी शास्त्र साधू यांच्या विचारानुसार बोला. तुमच्या मनाने त्यांच्या विचारावर कल्पना करून तुम्ही बोलता, मग ती असं उदाहरण आहे. हो, स्वकल्पित बोलणं चुकीचं आहे. हां, मग आता हे सगळे लोक स्वकल्पितच आहेत ना. कोणते स्वकल्पित? हे नावी फिरणारी जैन लोक, हे बुद्ध लोक स्वकल्पितच आहे. यांचं काय म्हणणं? मानव एक जात. मानव जात तुम्ही कल्पना केली का? मानव हे तुम्हाला कळलं का? लोक मी तिकडे जाईल, त्याचं खंडन करायचं नाही, मला चाल जाऊ द्या. म्हणजे स्वकल्पित असतं ते बरोबर नसतं. तेव्हा दुसऱ्या भाषा बोलायचं, वक्त तात्पर्याचा विषय बरोबर नसतो, श्रुत्यानुसार बोलावं. आता हे सगळे कीर्तन करणं स्वतःच्या कल्पनेने बोलतात, म्हणजे संत त्यांना किंमत देत नाहीत. यांना कीर्तनामध्ये कसं काय करावं, कोणता व्यवहार कसा करावा हे आणखीन कळत नाही. कीर्तन करणं कंबर कवा बांधावी विचारताना टाळ करायला सगळ्याला टोप्या नसल्या पाहिजे, धोतर असलं पाहिजे. आणि कीर्तन करणाऱ्याने अभंगाच्या पूर्वी विषय मांडायच्या पूर्वी जय विठोबा रुक्माई घेतल्यानंतर त्या चाल झाल्यानंतर पुन्हा विठोबा रुक्माई म्हणून कंबर बांधायची. कळतं पाहिजे कुणाला. आणि स्वतः तात्पर्याने अभंग बोलायचं एक, अभंगाचं एक आणि बोलायचं एक, म्हणून ही असले चुकीचं होतं ते. आणि ह्याला साधू संत किंमत देत नाहीत. चला, ते म्हणते स्वकल्पित बोलतात. याते त्वचा के साथी मन का संयोग ज्ञान का हेतु नहीं. म्हणून मनाचा संबंध त्वचाशी ज्ञानाचं कारण नाही. किंवा सुषुप्ति विषय त्वचा और मन के संयोग के अभाव हुए भी बुद्धिमानों की बुद्धि करी गम्य सुख और अज्ञान का सामान्य ज्ञान होवे है, तो नहीं हुआ चाहिए. मग आता हे बुद्धिवंताचं सुषुप्तीमध्ये अज्ञानाचं सामान्य ज्ञान आहे. मला काही कळत नव्हते, अज्ञानाचं सामान्य ज्ञान आणि सुखाचं ज्ञान आहे. आता तुझा त्वचाचा संबंध कुठे राहिला? मग ते हे ज्ञान न व्हायला पाहिजे. याते त्वचा और मन का संयोग ज्ञान का हेतु नहीं, किंतु आत्मा का स्वरूपभूत ही ज्ञान है, यह मानना योग्य है. म्हणून त्वचाचा आत्मा मनाचा संबंध ज्ञानाचं साधन हे म्हणणं बरोबर नाही. तर ज्ञान रूपच आत्मा आहे हे योग्य आहे. ज्ञान रूपच आत्मा आहे. ज्ञान आता ही लोक कणा काय आपल्या शक्तीच्या बाहेरच्या शक्ती गुरुने बोलावं, कारण ज्याचा अधिकार त्यांनी बोलावं. आपल्याला गणित सोडवता येईल,
पण त्यांची भाषा नाही तर काही. त्यांनी शिवाय दिल्या, आम्ही शिवाय दिलो मार खाऊ. हो, त्यांच्या शिवेने आनंद होत होता, आमच्या शिवेने लोकात काम करून निर्माण होतात. म्हणून आपल्या भूमिकेने बोलावं लागतं. परमार्थ सुद्धा आपली योग्यता कशी. एकदा काय झालं, मावासाहेबांचं शिष्य गोपाळ बुवा आणि त्यांनी ब्रह्मरसगुळी तयाची खावलं, साबण घेतलं. मावासाहेब बस बोले 4 पोरं हळदायला साबण कशाला घेतो हे. हा, ते संत मंडळ वेगळे असतात. हे बघ तुम्हाला हे संस्कार आठवता म्हणून बोलतो. संत मंडळीमध्ये आपल्या भूमिकेनुसारच आपण घ्यावं. एकदा गांजेला कीर्तन माझं, आबा बसले इथं कीर्तन, आबा ते सडकीच्या इकडे त्यांचे बिराड होतं. आपण घेतल्यावर आपण मान हलवलं. तो अभंग असा होता, तुमच्या चरणाची महिमा असं काहीतरी होतं अभंगात. म्हणजे हो हसले होते. तसं ते त्या जातीचं व्हावं लागतं. म्हणजे कुठे कसं बोलावं हे कळत असतं. मी आता यांच्याविषयी 2 शब्द सांगतो, बोलू नको म्हणून त्याला. तसं नाही. चला मी तिकडेच वाहत जाईल. पुन्हा शिकवणीच्या नादात गेलो तिकडेच वाहत जाईल. तर आपल्याला ग्रंथ वाचायचा आहे. ग्रंथ समोर इस रीति से मोक्ष काल में परमात्मा से भिन्न ही दुख रहित होय के व्यापक आत्मा जड रूप स्थित होवे हे. त्याला पुढे काहे ते ज्ञान गुण ते आत्मा का प्रकाश होवे हे. सो जीव का ज्ञान संपूर्ण इंद्रिय जन्य ही हे, नित्य हे नाही. आता काय म्हणतो ते, नाही मनाचं आत्म्याचे संबंधन झाल्यानंतर ज्ञान होतं, ज्ञान गुण होतं. हा, मग आता पुढे त्यांनी काय सांगितलं, त्याचं पुढचं पंक्ती वाचना. नित्य हे नाही. हा, म्हणून ते ज्ञान नित्य नाही. का की मनात आत्म्याचा संबंध परिज्ञान आहे, संबंध नसलं की ज्ञान नाही, मग ते नित्य नाही. हा, का इंद्रियजन्य ज्ञान का मोक्ष काल में नाश होवे हे. म्हणून इंद्रियजन्य जे ज्ञान होतं, आता इंद्रियजन्य मन एक इंद्रिय आहे, 5 ज्ञान इंद्रिय आहेत, त्याने ज्ञान होतं. पण मोक्ष काळामध्ये इंद्रियाचा नाश होतो, इंद्रिय सिद्ध होत नाहीत. याते प्रकाश रहित जड रूप होय के आत्मा मोक्ष काल में स्थित होवे हे. म्हणून त्याच्या मतच बरं का, म्हणून मोक्ष काळामध्ये आत्मा जड होऊन स्थिर होतो, स्थायी राहतो, असं त्यांचं म्हणणं आहे. नाही ऐकायचं. यह न्याय का सिद्धांत है. हे न्यायाचा सिद्धांत. मोक्ष काळामध्ये मनाचा संबंध नसल्यामुळे आत्मा जड होऊन स्थिर राहतो. हे न्यायाचा सिद्धांत आहे. आणि न्याय म्हणजे गोदावरी आणलेले गौतम ऋषी, आत्मा जड़ त्यांचे शिष्य. त्याच्या टीप है जड़. न्याय मत में आत्मा को व्यापक माने के जड़ माना है. हा आहे का नाही, केवढा अंधळपण आहे. आत्मा कसा आहे, व्यापक. व्यापक. आणि पुन्हा कसा आहे, जड़. जड म्हणजे ज्ञान शून्य. या प्रसंगात जड या शब्दाचा अर्थ ज्ञान शून्य मानायचा. कारण मनाचा समज ज्ञान होतं ना, मग मन समज ज्ञान हे गुण आणलं ना. आणि मोक्ष काळामध्ये मनाचा संबंध नाही, ज्ञान गुण नाही, पण तो जड आहे आणि तो व्यापक आहे. कळतं काही ना लोकांना. आज महाराज लोकांना कळलं ना. तो श्रुती विरुद्ध है. मग हे तुमचं म्हणणं कुणाच्या विरुद्ध आहे, श्रुतीच्या विरुद्ध आहे. म्हणून गुरुजींनी दोन्ही अंग सांगावे. आता ते काय काही गोष्टी नाही. आई बापाच्या विरोधात जाणं हे अयोग्य आहे कर्मशास्त्राच्या दृष्टीनं. तसं आता इकडे यायचं, तसं साधुसंतांच्या विरोधात बोललं हे अयोग्य आहे. याला शास्त्र भाषा म्हणतात, त्याला स्वीकार करत नाही. मग असे बरेचसे लोक आहेत, त्यांचं नाव नाही सांगितलं. काहे ते यहाँ स्वप्न विषय यह पुरुष स्वयं ज्योति स्वप्रकाश होवे है, तहा सूर्यादि अभावे स्पष्ट जाना जावे है. हो हो, मग सांग आता.
झोपेमध्ये सगळे ज्ञान होते का नाही? सूर्याचा प्रकाश नसून ज्ञान होतं, चंद्र नसून ज्ञान होतं, लाईट नसून ज्ञान होतं. मग ते ज्ञान कुठलं? मनाचा तर संबंध नाही. मन तरलीन झालंय, मग ज्ञान होतंय. मग ते ज्ञान रूप आत्मा आहे का म्हणा संग ज्ञान होतं रे. और जो यह प्राणों विषय हृदय में अंतर्ज्योति प्रकाश रूप पुरुष है और सत्य ज्ञान अनंत रूप ब्रह्म परिपूर्ण वस्तु है इत्यादि अनेक श्रुति वाक्यों में व्यापक आत्मा की चेतन रूपता सुनिये है. अशा रीतीनं हृदयाच्या ठिकाणी आत्मज्ञान रूप आहे आणि श्रुती शास्त्राने सुद्धा आत्मा ज्ञानरूप व्यापक असा सांगितलेला आहे. मग ह्या श्रुतीचं कसं लावतो रे तू? मनाच्या संयोगाने ज्ञान होते हे तर कसं आला? चला क्या बरं यामें युक्ति है. सो आगे 356 से 359 पर्यंत के अंक विषय ग्रंथकारों ने कही है. याते आत्मा स्वरूप से जड़ है यह न्याय की उक्ति असंगत है. म्हणून याचे चिंतन आम्ही पुढच्या याचे सांगणार आहे. किती आकडा कुठपर्यंत आहे? 399 पासून ते 356 पासून ते 359 59. 356 ते म्हणजे 56 4 359 ते युक्ती सांगणार. म्हणून ही न्यायाची युक्ती बरोबर नाही. वाचू का? सिद्धांत में सजातीय विजातीय स्वगत भेद का अभाव व्यापक का लक्षण माना है. आता व्यापक कशाला म्हणावं? सजातीय विजातीय स्वगत भेद आहे. आता सजातीय म्हणजे मनुष्यत्व जात, त्याचा आत्मा दोन नाही म्हणून सजातीय नाही. माणसं अनेक आहे, मनुष्यत्व एक जात आहे. तसं आत्मा एक असल्यामुळे त्याला सजातीय सुद्धा नाही. सजातीय म्हणजे दोन पदार्थ राहतो. पशु म्हणलं पशु तो जात हे अनेक पशु असतात, पक्षी अनेक असतात. तसं नाही, आत्मा एक आहे म्हणून सजातीय भेद नाही. पुन्हा विजातीय तर आत्मा वेगळा पदार्थ वेगळा सत्वाचा पाहिजे, तसं दुसरी वस्तू नाही. विजातीय आत्मा एक असल्यामुळे त्याच्या विरोधात एक दुसरा पदार्थ नाही. आणि जो एक मानला कळ जग तर ते कल्पित आहे. कल्पित वस्तू नसतीच म्हणून विजातीय नाही. पण सोबत नाही. सोबत म्हणजे सावयव पदार्थ असेल ते सोबत आहे. आता 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मे याच्यामध्ये सोबत भेद आला. डोळ्यासारखं कान नाही, कानासारखं मन नाही, मनासारखं नाक असं हे सोबत. तर आत्मा सावयवी नाही, आत्मा व्यापक आहे म्हणून हे 3 भेद रहित आत्म्याचे स्वरूप आहे. सो एकमेवा द्वितीय ब्रह्म एक ही अद्वितीय ब्रह्म है. इस छांदोग्य 6 अध्याय के वचन अनुसार है. म्हणजे छांदोग्य याच्यामध्ये कोणतं सांगितलं वाक्य? एकमेव अद्वितीय ब्रह्म. म्हणून ही छांदोग्यमध्ये त्या कोणता अध्याय? 6व्या अध्यायामध्ये सांगितलेला आहे विषय. यहाँ एकम पद करी सजातीय भेद का निषेध है. एक असल्यामुळे दुसरी वस्तू नाही म्हणून सजातीय नाही. एवं पद करी विजातीय भेद का निषेध है. आणि दुसऱ्या पदार्थ त्याच्यासारखं नाही म्हणून विजातीय भेद भी नाही. एक असल्यामुळे अद्वितीय पद करी स्वगत भेद का निषेध है. अद्वैत म्हणजे तिथं इंद्रिय नाही, सावयव नाही म्हणून स्वगत भेदाचा निषेध आहे. म्हणून आत्मा कसा आहे? व्यापक आहे. स्वगत नाही, सजातीय भेद नाही. स्वगत भेद नाही, सजातीय नाही आणि विजातीय भेद नाही. हे भेद रहित आहे. कोण? आत्मस्वरूप. आता याला तुम्हाला अनुभव सांगायचा जर झाला, उदाहरण दिलं कळलं. आकाशासारखं आकाश आहे का? चारी भूतामध्ये भेदपणा येईल. हे पाणी खारट आहे, हे पाणी खूप फिक्क आहे, हे पाणी गोड आहे, असं फरक. पण आकाशासारखं दुसरं आकाश आहे का? बरं आकाशाला इंद्रिय आहेत का? नाही. कारण इंद्रिय असतं तर सोबत भेद आला. दुसरं आकाश असतं तर विजातीय आला असता. आणि दुसरं असतं सजातीय. आणखी कोणता एक राहिला? विजातीय. मग 2 जाती आल्या असतं ना, 2 पदार्थ. तर आकाशाला दुसरी वस्तूच नाही, आकाश एकच आहे.
त्याप्रमाणे ज्ञान स्वरूप आत्मा एक असल्यामुळे सजातीय स्वगत विजातीय भेद नाही. नाही तर मग बीड जिल्ह्यातलं आकाश वेगळं आणि दुसरं जालना जिल्ह्यातलं आकाश वेगळं असं नाही. आकाश कुठेही गेलं तर एक आहे. तसं आत्मा एक आहे आणि व्यापक आहे, म्हणून त्याच्या ठिकाणी सजातीय विजातीय स्वगत भेद नाही. यहाँ एकम पद करिते देशकृत अंत का निषेध है. म्हणून एक असल्यामुळे देशाचे कालाचे पदार्थाची निवृत्ती आहे. काहे ते जो वस्तू परिच्छिन्न है सो नाना होवे है. जी वस्तू वेगळी असेल भेद बुद्धी असेल तर तीन वस्तू नाना प्रकारचे असते. और जो व्यापक है सो नाना नहीं. जी व्यापक आहे ती नाना नाही. व्यापकाला दृष्टांत कोणता? आकाश. आकाशाचा. आकाश नाना आहेत का? नाही. आणि बाकीच्या नानामध्ये होते वायू, त्याचे अनेक प्रकार, अनेक प्रकारचा वायू, वादळ वायू, सहज वायू, त्याचा भेद होऊ शकेल. पुन्हा अग्नीमध्ये, जलामध्ये, पृथ्वीमध्ये भेद आहे थोडाफार, पण आकाशात एक किंचितही भेद नाही. आणि ते आकाशाच्या पलीकडे तुझं स्वरूप आहे. अरे कवा कळतं रे तुला? आकाश ही तुझ्यामध्ये लपित होतं. तो आत्मस्वरूपाने जर पाहिलं तर आकाश ही तुझ्या ठिकाणी लपून बसत आहे. गगनाचे प्रावरण नाही रूप वर्ण गुण घेते. अरे गगनाला ज्याने झाकलं असं तुझं स्वरूप आहे. त्याला रूप गुण नाही असं तुझं स्वरूप आहे. आणि हे श्रुतानुसार आहे. तुझं स्वबुद्धी कल्पित आहे. स्वबुद्धी कल्पित असल्याला काही किंमत नसते. म्हणून गुरुजींची आठवण बघ. मी आज असं समजा असंप्रदायिक आहे. गुरुजींनी कधी म्हणत नाही महाराज काय म्हणतात असं हात जोडून म्हणावं. गुरुजींनी अभंगात महाराज काय म्हणतात, आणि हे नवीन काय म्हणते मी आज या अभंगावर असं बोलणार आहे. संप्रदायिक नाही हा, श्रुती बाह्य आहे, संप्रदाय बाह्य आहे. लय सूक्ष्म आहे. पुन्हा आता कशाचं ऐकणारे तसे, सांगणारे तसे. म्हणून कोसाचा मेळ कशाला नाही. बस काही उपयोग नाही. कृतार्थ तर होणारच नाही यांच्याकडून. किंतु आकाश की न्याय एक है. आलं का ते? म्हणजे आकाशाप्रमाणे आत्मा एक आहे. आत्मा जाते एक है याते परिच्छिन्न नहीं. आत्मा एक असल्यामुळे त्याच्या ठिकाणी परिच्छिन्नता नाही. किंतु व्यापक है. ते एक असल्यामुळे व्यापक आहे. याही ते आत्मा देशकृत अतते रहित है. म्हणून आत्म्याच्या ठिकाणी देश नाही, काल नाही, पदार्थ नाही, म्हणून त्याच्यातून वेगळा आहे तो व्यापक असल्यामुळे. और न्याय मत में नाना व्यापक कहे है सो अद्वैत श्रुति और वक्षमान युक्ति और लोकानुभव से विरुद्ध है. तिन्हीच्या विरुद्ध आहे का नाही? काय म्हण किती चूक आहे त्यांची? नाना मानायचे, व्यापक मानायचं. नाना म्हणण्याचं व्यापकपणा किती किती वेडेपणा आहे, केवढा आंधळेपणा आहे. काय व्यापक सांग का? व्यापक नाना ही शब्दच कसा आहे रे? व्यापकामध्ये ज्ञानच होणं, ज्ञानामध्ये व्यापक नाही. आता तुम्ही घेताल वेदांत दृष्टी, मग सगळ्या ठिकाणी पण एक आहे, नाना नाही. ज्ञानदेवाप्रमाण आत्मा हा निदान सर्व गती पूर्ण. मग घट नाना आहे का आत्मा नाना आहे? घट. आकाश नाना आहे का घट नाना आहेत? घट. आकाश नाना आहे का झाडं नाना आहेत? झाड. मग तसे तरी पण आहे, पण सगळे झाडच एकच आहे. मग आहे आत्मा, झाड आत्मा नाही. तसं त्रिभुवन अज्ञानाचं कार्य आहे. त्याच्यामध्ये अज्ञानाचं कार्याला अधिष्ठान चेतन आहे, आणि चेतनाचा अन्वय सगळ्या पदार्थामध्ये, पण अन्वय ज्याचा आहे त्याच्यामध्ये काही नाही. सांगा आहे पण तुमच्या कोणत्या इंद्रियाचं आहे कोणत्या नाही? आहे इंद्रिय कोणत्या आहे यामध्ये आहेत? मग आहे ह्या पदार्थ इंद्रिय संबंध आहे, व्यापक आहे. मग हे आहे पोष आहे का नाही?
मनुष्य आहे का नाही, मग आहे पद व्यापक आहे का नाही, मग व्यापकामध्ये काही नसतं, व्यापक सगळ्यामध्ये असतो. म्हणून गुरूंची आठवण, परमार्थामध्ये प्रपंच नाही, प्रपंचामध्ये परमार्थ आहे. असं संसारी जीव विवेक करे वेदशास्त्र उभारी, अरे संसारात राहा, संसारात मध्ये तुझं स्वरूप ओळख. उक्त श्रुतिगत एक पद करी आत्माविषयी देशकृत अंतका निषेध किया. म्हणजे हे सगळ्याचा निषेध केला एक आत्मा असल्यामुळे. और जो निश्चय के वाचक एवं पद करी आत्मा की निरपेक्ष व्यापकता के कथन ते आत्मा विषय कालकृत अंत का निषेध किया. मग कालाने त्याचा हे नाही, काल नित्य मांडला ना त्याने, कोणी नाही काल नित्य मांडला. मग आता एक म्हणल्यानंतर काल कुठं, मग कालाचा निषेध झाला त्यांच्या मते. त्यांनी देश काल सुरोत्रे असं इंद्रिय मानले, ईश्वराचे 8 गुण मानले, त्याच्यामध्ये 3 नित्य आहेत, आपल्याकडे 3 अनित्य आहेत. हे जे बोलले हे सगळं त्याचं चुकीचं आहे. और अद्वितीय पद करी भेद के प्रतियोगी निरूपक अन्य वस्तु के निषेधते आत्मा विषय वस्तुकृत अंत का निषेध किया. म्हणून एक अद्वितीय असल्यामुळे, त्याला प्रतियोगी नसल्यामुळे, भेदाचा प्रतियोग नसल्यामुळे त्या भेदाचा प्रतियोगाचा निषेध केला. आता आपल्या अभावाचा प्रतियोगी कोण, उदाहरण सांगू है ना, घटाचा प्रतियोगी कोण आहे ना, तर घट ज्याच्यापासून झाला त्या मातीचा घट प्रतियोगी होतो, किंवा फुलापासून फळ होतं है ना, पण फुलाचा अभाव त्या झाडाचा आहे, त्या अभावाचा प्रतियोगी कोण आहे, फूल आहे. प्रतियोगी म्हणजे ज्याचा अभाव त्याचे ते सिद्ध होणं प्रतियोगी म्हणावं. आता हे तो याचा अभाव ना बॅटरीचा, ह्या अभावाचा प्रतियोगी हा आहे. तसं पण आत्म्याच्या ठिकाणी एक असल्यामुळे त्याला प्रतियोगी नाहीच ना. इस रीति से सिद्धांत उक्त उपयविद व्यापक का लक्षण श्रुति अनुसार है. म्हणून अशा रीतीने व्यापक आपलं स्वरूप असल्यामुळे श्रुतीनुसार व्यापकाचं लक्षण सांगितलं गेलं. म्हणून त्याच्या ठिकाणी योगी नाही, प्रतियोगी नाही, काही नाही. और न्याय मत में पूर्व उक्त प्रकार से सुख दुख और बंध मोक्ष आत्मा को होवे है, याते आत्मा नाना है और संपूर्ण व्यापक है. चलो, सर्व अल्प पदार्थों से जो संयोग सोई न्यायी मत में व्यापक का लक्षण है. हाँ, आता काय आता आज पहिल्या पंक्ती न्याय मत में न्याय मतामध्ये पूर्व उक्त प्रकार से पूर्वोक्त पहिलं उत्पन्न दुसरं असं क्रम. सुख दुख बंध मोक्ष आत्मा को होवे है, याते आत्मा नाना है. आत्म्याला सुख दुःख होते है ना, अनेक पदार्थ संबंध नाही, म्हणून आत्मा नाना आहे और संपूर्ण व्यापक है. आणि पुन्हा व्यापक आहे. त्या नाना मताचं शेत मूळ नाना म्हणायचं व्यापक म्हणणं याच्यात त्याचं अज्ञान सिद्ध झालं. सर्व अल्प पदार्थों से जो संयोग सोई न्याय मत में व्यापक का लक्षण है. आता आत्म्याशी सगळ्या सूक्ष्म पदार्थ स्थूल पदार्थाचा आत्म्याशी संबंध आहे, म्हणून ते व्यापक आहे. पण नाना म्हणून व्यापक मानणं केवढा आंधळेपणाचं बोललंय. और सजातीय विजातीय स्वगत भेद का अभाव व्यापक का लक्षण नहीं. म्हणून तिथं 3 भेद रहित व्यापकाचं लक्षण त्यांचे सिद्ध होत नाही. काहे ते न्याय मत में यद्यपि आत्मा निरवय है, याते स्वगत भेद का तो ताके विषय अभाव है भी, परंतु सजातीय और विजातीय भेद का अभाव नहीं. हो, निरावय असल्यामुळे स्वगत भेद नाही, पण नानात्मा असल्यामुळे विजातीय स्वगत भेद आलाच की, विजातीय आणि सजातीय भेद आलाच ना. किंतु सजातीय जो दूसरा आत्मा ताका भेद आत्मा में है, 2 आत्मा म्हणजे सजातीय आलेच की. और विजातीय घटाधिकन का भेद भी आत्मा में है. आणि घट आणि दुसरा कोण पदार्थ आत्मा, आत्मा आणि घट घट हे विजातीय भेद आला. दुसरं नाही म्हणून सजातीय भेद आला 2 आत्मे मानल्यामुळे, आणि घटाचाच आत्म्याचा भेद म्हणून विजातीय भेद आला. स्वगत भेद नाही निरावय मानल्यामुळे. याते
सजातीय विजातीय स्वगत भेद का अभाव व्यापक का लक्षण नहीं. अरे व्यापकाचं लक्षण ही तिन्ही भेद मानून व्यापकाचं लक्षण सिद्ध होत नाही. किंतु दोन भेद मानले तरी व्यापकाचं लक्षण सिद्धच होत नाही. कारण किंतु सर्व अल्प पदार्थांचे संयोग ही व्यापक लक्षण है. म्हणून सगळ्या पदार्थाशी संयोग म्हणजे संबंध आहे हे व्यापकाचं लक्षण आहे. आणि व्यापक एकच आहे. नाना मानून व्यापक मानणं हे अगदी आंधळेपणाचं बोलणं आहे. याके विषय कोई शंका करे है. न्याय मत में आत्मा के न्यायी आकाश काल दिशा भी व्यापक है और परमाणु सूक्ष्म है निरवय है. आता तिथं काही बुद्धिवंत असतात ना त्यातले मग आत्मा नित्य व्यापक असं जर म्हणलं तर आकाश काल दिशा ही व्यापक आहेत ना आणि हे नित्य आहेत असं जर कोणी म्हणेल तर शंका केली इनसे सर्व व्यापक पदार्थांचा संयोग बने नहीं. म्हणून त्याच्यामुळे हे पदार्थ व्यापक आहेत म्हणून त्याच्याशी कोणत्या पदार्थाचा संबंध होत नाही. काहे ते कारण जो परमाणु सावयव होवे तब तो किसी देश में आत्मा का संयोग होवे और किसी देश में अन्य व्यापक पदार्थों का संयोग होवे. आत्मा सूक्ष्म आहे परमाणु सूक्ष्म आहे पण ती सावयव आहे ना त्याचा संबंध होतो पण काही देशात होतो काही देशात होत नाही. सो परमाणु सावयव है नहीं. म्हणून परमाणु तर काही सावयव नाहीत म्हणजे अवयव नाही त्याच्या ठिकाणी. किंतु निरवयव है. म्हणून परमाणु सुद्धा निरवयव आहेत त्याचा अनुवाद आहे का. और अति सूक्ष्म है. हो आणि ते अति सूक्ष्म आहे. कोण परमाणु. तिनके साथी एक ही देश में सर्व व्यापक पदार्थों का संयोग होवेगा. मग एवढे सूक्ष्म असल्यामुळे त्याच्या बरोबर सगळ्या आत्म्याचा संबंध होणार. सो बने नहीं. तिथं काही होतच नाही. काहे ते जो एक के संयोग से स्थान निरुद्ध है ता देश में अन्य पदार्थों का संयोग बने नहीं. ज्या पदार्थाचे प्रतिबंध आहे आता ही वस्तू ही तर राहिली जागा व्यापली का नाही मग दुसरा पदार्थ संबंध कसा होईल. म्हणून परमाणूचा संबंध झाला तेवढी जागा आहे हे झाली बंद बाकीचा पदार्थ संबंध कुठे येईल तिथं. आणि तिथं म्हणतो व्यापक जाऊन सगळ्या पदार्थ संबंध आहे म्हणतो हे त्याचं म्हणणं बरोबर नाही. याते नाना पदार्थों को व्यापकता बने नहीं. म्हणून नाना पदार्थाची व्यापकता सिद्ध होत नाही. एक ही कोई पदार्थ व्यापक बने है. म्हणून एकच पदार्थ व्यापक बाकीचे नाना म्हणून व्यापक म्हणणं हे अगदी बरोबर नाही. यह शंका बने नहीं. ही तुझी शंका आहे ती बरोबर नाही. आकाश देश काल हे नित्य मानणं हे तुझं बरोबर नाही कारण व्यापक एकच आहे. जो काहे ते जो सावयव वस्तू का संयोग है सो तो अन्य के संयोगों का विरोधी है. मग सावयव वस्तूचा संबंध असतो दुसरे पदार्थ संयोग होऊ शकत नाही ना. आता ही वस्तू हिचे संयोग झाले आता ह्या जागेत दुसऱ्या पदार्थ संबंध कसा होईल. मग सावयव वस्तूचा संबंध दुसऱ्या वस्तूच्या संबंधाला विरोधक आहे. जैसे ज्या पृथ्वी देश में हस्त का संयोग होवे ता देश में पाद का संयोग होवे नहीं. जिथे हाताचा संबंध आहे तिचा पायाचा संबंध होत नाही. और निरावयव का संयोग स्थान को रोके नहीं. निरावयव का संयोग स्थान को रोके नहीं. निरावयवचा संबंध दुसऱ्या स्थानाला रोखू शकत नाही. याते अन्य के संयोगों का विरोधी नहीं. आणि निरावयव पदार्थ त्याचा संबंध दुसऱ्या पदार्थाला विरोध करत नाही. म्हणून ते कसं आहे याते आता वाचलेलं याते अन्य के संयोगों का विरोधी नहीं. म्हणून दुसऱ्याच्या संबंधाचा ते विरोध नाही. निरावयव पदार्थाचा संबंध आहे तो. यह वार्ता अनुभव सिद्ध है. हे असे जे वार्ता असे जे विचार अनुभव सिद्ध आहे असं ते म्हणतात. आपलं मत चालू आहे आता. बरं सिद्धांताचं. आता पण कोणाचं मत झालं. वरची शंका झाली नाही. आता खाली त्याचं हे दिलेत ना यह शंका बने नाही. हे मी ऐकलंच नाही. परत वाचत एकदा वाच की. यह शंका बने नाही. निरावयव पदार्थाचा संबंध दुसऱ्या पदार्थाचा विरोध करत नाही हे म्हणणं बरोबर नाही.
हां ते त्याच्यातलंच होतं आता. हां काहे ते कारण जो सावयव वस्तु का संयोग है हां सो तो अन्य के संयोग का विरोधी है. सावयव पदार्थाचा संबंध दुसऱ्या पदार्थाचा विरोधिक आहे. संबंध होऊ देत नाही. जागा प्रतिबंध केली ना न एकाच्या मताचं विचार पुढं असे का. जैसे ज्या पृथ्वी देश में हस्त का संयोग होवे ता देश में पाद का संयोग होवे नहीं. जिथं हाताचा संबंध आहे तिथं पाय संबंध होत नाही. और निरवयव का संयोग स्थान को रोके नहीं. निरावय पदार्थ त्याचा संबंध असला तरी दुसऱ्या पदार्थाची जागा प्रतिबंध करत नाही. याते अन्य के संयोग का विरोधी नहीं. म्हणून निरावय पदार्थ संबंध दुसऱ्या पदार्थाच्या संबंधाचे विरोधी नाही. यह वार्ता अनुभव सिद्ध है. हे वार्ता अनुभव निषिद्ध आहे. जैसे घट के जा देश में आकाश का संयोग है ता देश में ही काल का और दिशा का संयोग भी है. आता घटाचा संबंध जे आकाशाचे तिथे देशाचा आहे आणि कालाचाही संबंध आहे. जो कोई घट का देश आकाश काल दिशा से बाहर होवे तो ता देश में आकाश काल दिशा का संयोग होवे नहीं. या ज्या घटाचा संबंध आकाश आहे कालाचाही संबंध आहे आणि त्याच्या विरोधात असतं तर ते जमलं नसतं. कसं किंवा घटाचा जो कोई हां घट का देश आकाश काल जे घटाचा देश आणि काल आता वर्तमान काल आहे तुम्ही पाहता ते ज्या पदार्थावर ठेवलं ज्या जागेवर ठेवलं त्याचा देश झाला. देश आकाश काल आणि आकाश तर आहेच दिशा दिशा से बाहर होवे. जर त्या घटाच्या दिशा म्हणजे विरोध दिशेला जर पदार्थ असला तर त्यात संबंध होणार नाही. तो ता देश में आकाश काल दिशा का संयोग होवे नहीं. म्हणजे त्या विरोध दिशेला आकाश देश काला संबंध होऊ शकत नाही. सो बाहरी तो कोई देश है नहीं. बरं आता दुसरा तर कुठला देश नाही. देश समोरच आहे. त्या घटाच्या विरोधात दुसरा देश कुठे. किंतु सर्व पदार्थन के सर्व देश आकाश काल दिशा में ही है. म्हणजे सर्व पदार्थ देश काल आकाशामध्येच आहे का नाही. घटही आकाशाचा आहे त्या देशही आकाशाचा आहे आणि कालही आकाशाचाच आहे. याते म्हणून सर्व पदार्थन के सर्व देशांविषयी आकाश काल दिशा का संयोग है. म्हणून आकाशाचा सगळ्याशी संबंध आहे आणि देशाचा कालाचाही संबंध आहे. इस रीति से परमाणु विषय भी एक ही देश में नाना निरवय विभू का संयोग बने है. ही जसं देशाच्या कालाचा संबंध आहे त्याप्रमाणे निरवय असणारे जे द्रव्य त्याचा अनेक पदार्थाशी संबंध आहे. त्या एकाच पदार्थाशी अनेक द्रव्याचा संबंध आहे. कोई दोष नहीं. कोणताही दोष नाही असं ते अनुवाद नाही एकच असं ते आपलं मत मानलं. तो तर म्हणजे वेदांत असं कसं होईल. याते आत्मा नाना है और संपूर्ण व्यापक है. ज्याप्रमाणे जसं आकाश देश काल व्यापक आहे सगळे संबंध आहे त्याप्रमाणे आत्मा व्यापक आहे आणि नाना आहे. आलं का लक्षात. कोणाचं मत हे नाही आहे. फिल्डिंग काय सिद्धांती ह्याचं का जर तुझ्या हिशोबाने बघ. झोपलं तर घेण्याचं राहू दे उद्या घे. उद्या ह्याचा अनुवाद करून तुला पुन्हा सांगा. हे मोठेच असतं रे. जग मान्य असते पण तितकेच चुकलेले असते. जग मान्य असले म्हणजे मोठे असतात असं नाही. संत मान्य असलेले देव मान्य असलेले ते खरे. आता ह्यांची तपश्चर्या कुठे गेली. किती तपश्चर्या केली पण त्या तपश्चर्याचं फल कुठे आलं याला. म्हणून हे तर ठकले का दीर्घदर्शी म्हणून मानून अरे इथं मोठमोठे ठकलेत. कोण कोण ठकलेत. जे शंभूचे तप न पुरे लक्ष्मीचे थोर पण नसर ते ठेंदरे प्रकट बंद ठेवलं. शंकर मुकुटा म्हणे तपाचा मूठ म्हणे पण त्यांचं तप इथं पुरं पडलं नाही. लक्ष्मी सगळे जगाचं ऐश्वर संपन्न आहे तिथे थोरपण इथं संपला काही कळ. मग हे बाकीचे
हां म्हणून ही एवढे जरी असले जग मान्यच. ती सांगते नैयायिक, जैमिनी, पतंजली ही मोठमोठी लोक बाजूला गेली. थोडक्यात बाजूला गेले त्यांना लगेच साधूंनी बाजूला ठेवले. वैष्णवी खूप पथ्य टाकले.